देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा कुणकेरीचा हुडोत्सव शिमगोत्सवाच्या 6व्या दिवशी एक वेगळंच रूप धारण करतो. मनाला आश्चर्यचकित करणारे आणि डोळ्यांचे पारणे फेरणारे खेळ आणि अनेक कार्यक्रम आजच्या दिवशी होतात. या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती असलेली श्रीदेवी भावई माता हिचा संपूर्ण गाभारा फुलांनी सजवला जातो. अंगणात केळी, नारळ, खण यांची दुकानं लागतात आणि खऱ्या अर्थानं हुडोत्सवाची तयारी सुरू होते. कार्यक्रमाची खरी सुरुवात दुपारी 1 नंतर होते. परबवाडीतील रोमटी श्रीदेवी भावई निवासस्थानी एकत्र जमतात. एकजूट म्हणजे काय असतं हे सांगणारा हा सण. बघता बघता या परबवाडीच्या रोमटामध्ये पाळणेकोणचं रोंबाट मानाच्या ढोलासह येऊन सम्मिलित होतं. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरणारा गावचा वाघ यांचा प्रवेश होतो. देवीचं दर्शन घेतल्यानंतर निशाण, देवांची छत्री यांच्यासोबत आपल्या मानाच्या जागी जाऊन तो उभा राहतो. बघता बघता मानाच्या ढोलासह माणिक चौक वाड्याचंही रोंबाट येतं आणि ते देखील मुख्य रोमटामध्ये सम्मिलित होऊन जातात. श्रीदेवी भावई निवासस्थानी रोंबाट मारून झाल्यानंतर दांड्याचे रोंबाट म्हणून पुढील विधींसाठी हे सगळेजण मधलीवाडी येथे जाण्यास निघतात. मधलीवाडी येथे पोचल्यानंतर सर्वप्रथम निशाण मानाच्या ढोलासह आपल्या जागी जाऊन थांबते. त्याच्या पाठोपाठ वाघ आणि त्यानंतर दांड्याचं रोंबाट येतं. निशाणकाठी देवांची छत्री, उड्यावर चढणारे देवांचे अवतार, गावचे गावकरी, मानकरी एकत्र येतात आणि यानंतर पुढच्या विधींना सुरुवात होते. हव्वा हव्वाच्या जल्लोषात, ढोल ताशांच्या आवाजात उड्यावर चढणाऱ्या अवतारांमध्ये देव उभा राहतो. यानंतर मधलीवाडीतील रोंबाट आणि निशाण धावत येऊन देवांचे दर्शन घेते आणि वरच्या वाड्यातून आलेल्या रोमटांमध्ये एकत्रित होऊन जाते.
देवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर देव आणि संपूर्ण रोंबाट पुढच्या विधींसाठी मजलीवाडीतील दुसऱ्या ठिकाणावर जातात. आमच्या गावच्या लोकांची देवासाठी असलेली एक श्रद्धा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा. निशाण, ढोल, रोंबाट आणि देव ज्या वाटेने हुड्याकडे जाण्यासाठी परत निघतात त्याच वाटेवर एका शेतजमिनीमध्ये लहान मुलांना झोपवले जाते. आमच्या गावातल्या लोकांची एवढी निर्मळ श्रद्धा की देवांचा त्या लहान मुलांना पाय लागल्यावर किंवा देव त्यांना ओलांडून गेल्यावर त्या मुलांना असलेला सगळा त्रास, सगळी संकट देवांच्या पायाबरोबर, त्या धुळीबरोबर दूर निघून जातील. हा विधी आटोपल्यानंतर संपूर्ण रोंबाट गावडे यांचे देवघर आणि श्रीदेवी भावईचे देवघर यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा हुड्याकडे जाण्यासाठी निघते. सर्वप्रथम वाघ देवांचे दर्शन घेऊन धावत पुढे निघून जातो आणि त्यांच्या पाठोपाठ सगळे रोमटी धावत धावत दोन्ही देवांचं दर्शन घेऊन हुड्याकडे जाण्यासाठी निघतात. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 11-11:30च्या दरम्याने डोळ्यांचे पारणे फेरणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवात होते. मधलीवाडीतून गाव रोंबाट सुटते आणि हुड्याकडे जाण्यासाठी निघते. या वाटेमध्ये अनेक आगीचे खेळ खेळले जातात. हे खेळ पाहण्यासाठी अनेक गावामधून लोक उपस्थित राहतात. आकाशात फटाक्यांची आतषबाजी होते तर जमिनीवर ढोलांच्या आवाजासह आगीचे खेळ खेळले जातात. खेळत खेळत हे रोंबाट हुड्याकडे जाऊन पोहोचते. या पुढील कार्यक्रम हुड्याकडेच साजरा होतो. यासाठी बरीच लोक
येथे जमलेली असतात. हळूहळू हे गाव रुंबाट हुड्याकडे पोहोचतं. हा कार्यक्रम सुरू असताना मानाच्या ढोलासह परबवाडीतील घुमटवादक मंडळी हुड्याकडे येतात. हुडा, होळी आणि त्यानंतर घटाकडे हे घुमटवादन सादर केले जाते. आणि बघता बघता 6व्या दिवशी रात्री 1-2 वाजता बाहेरगावातील लोकसुद्धा ज्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहतात तो कार्यक्रम सुरू होतो. आणि हा विशेष कार्यक्रम म्हणजे रोमटी आपल्या हातात पेट्या शेणी म्हणजे गोवऱ्या घेऊन हुडा आणि होळी यांच्या भोवती गोळा होतात आणि ढोलांच्या आवाजासह त्या पेट्या शेणी होळी आणि हुड्यावर मारल्या जातात. पेट्या शेणी होळी आणि हुड्यावर मारून झाल्यानंतर एका ढोलासह काही जण भावईच्या अंधाराकडे म्हणजेच देवीच्या डोंगरावर जातात. तेथे पुढच्या विधी आटोपल्या जातात आणि त्यानंतर तेथूनच एक इशारा देण्यात येतो. तो इशारा मिळाल्यानंतर येथे जमलेले रोमटी धावतच कवळे जाळू लागतात आणि ते जाती कवळं घेऊन हुडा आणि होळीभोवती ढोल ताशांच्या आवाजात गोल गोल फिरतात. विशेष म्हणजे ह्या पेट्या आगीसोबत असे खेळ खेळत असताना यांच्या पायात चप्पलही नसते किंवा संरक्षणासाठी अजून काही. मात्र तरी देखील या आगीसोबत असे खेळ खेळताना त्यांना अजिबात कोणतीही एक मोठी भयानक इजा देखील होत नाही. आणि अखेर शेवटी हा 6वा दिवससुद्धा संपून जातो. साधारण रात्री 3-3:30च्या दरम्याने हा कार्यक्रम संपतो. आगींचे हे खेळ बघितल्यानंतर कोणीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. 7व्या दिवशी संध्याकाळी एक चित्तथरारक दृश्य बघण्यासाठी सगळी लोक आनंदाने आपल्या घरी निघून जातात आणि अशा प्रकारे आजच्या या 6व्या दिवसाचा शेवट होतो. हा दिवस अगदी उत्साहात निघून जातो, संपून जातो.